मित्रांनो, जय श्रीराम. 19 जून. होय, 19 जून. पण काय आहे ही नेमकी तारीख आणि या तारखेचं आपल्या इतिहासातील महत्व काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कधी या तारखेकडे इतिहासाच्या नजरेतून पाहिलं आहे का? भारतीय इतिहासात अनेक तारखा प्रसिद्ध आहेत. 26 जानेवारी, 19 फेब्रुवारी, 15 ऑगस्ट, पण 19 जून 1676 ही तारीख अनेकांना माहिती. आणि या दिवशी घडली होती स्वराज्याच्या इतिहासातील एक अशी घटना जी निष्ठा, श्रद्धा, स्वाभिमान आणि पुनरागमन यांची नवी व्याख्या लिहून दिली. एक अशा योद्ध्याचा इतिहास ज्याने स्वराज्यासाठी तलवार चालवली, मोगलांच्या कैदेत गेला, त्याची ओळख बदलली गेली, त्याचा धर्म बदलला गेला, त्याचं नाव बदललं गेलं, पण त्याच्या मनात कोरलेले स्वराज्य कधीच बदलू शकलं नाही. आणि मग 19 जून 1676 रोजी तो पुन्हा आपल्या मातीत परत, पुन्हा आपल्या राजासमोर उभा राहिला आणि इतिहासाचा साक्षीदार ठरला. स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात भावनिक सुधारणा. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि का आजही मराठा इतिहासात विशेष मानला जातो? कोण होता तो योद्धा? तर त्या योद्ध्याचं नाव आहे नेताजी पालकर. होय, नेताजी पालकर. चला तर मग जाणून घेऊया इतिहासाच्या पानामध्ये दडलेली नेताजी पालकर यांच्या स्वराज्यात पुनरागमनाची थरारक आणि हृदयस्पर्शी कहाणी. जगज्योती मीडिया नेटवर्क, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. 19 जून 1676 स्वराज्याच्या इतिहासातील एक असा दिवस जेव्हा हरवलेला एक योद्धा पुन्हा आपल्या मातीत परतला. मित्रांनो, कल्पना करा, एक असा योद्धा ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तलवार उगारली, स्वराज्यासाठी रक्त सांडलं, शेकडो लढाया जिंकल्या, पण नीतीने त्याच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं. त्यालाच आपल्या भूमीपासून, आपल्या धर्मापासून आणि आपल्या लोकांपासून दूर नेलं. इतिहासाच्या एका टप्प्यावर त्याला अक्षरशः धर्मांतर स्वीकारावे लागले, नाव बदलावे लागले, ओळख बदलावी लागली. धर्म, ओळख, कुटुंब आणि स्वराज्य. दिल्लीच्या कैदेत औरंगजेबाने त्यांना धर्म बदलायला लावला, त्यांचं नाव बदललं गेलं आणि नेताजी पालकर हे नाव बदलून तो झाला मोहम्मद कुली खान. खरंच एखाद्याचा धर्म बदलला म्हणजे त्याचा आत्मा बदलतो का? स्वराज्यावरील प्रेम संपतं का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला संपूर्ण जगानं परका मानलं त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा आपलंसं केलं का? ही आहे इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी घरवापसीची कथा, नेताजी पालकरांची घरवापसी. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इतिहासाला थोडंसं मागे जायला लागेल. 17व्या शतकात स्वराज्य उभं राहत होतं आणि त्या स्वराज्याच्या घोडदळाचा सर्वात विश्वासू सेनापती होता नेताजी पालकर. दख्खनची भूमी सततच्या संघर्षाने पेटलेली होती. एका बाजूला मोगल साम्राज्य, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, आणि या दोघांच्या छायेत उभा राहत होता एक नवीन विचार, हिंदवी स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य विस्तारत होते. या विस्तारामध्ये अनेक पराक्रमी सरदारांनी योगदान दिलं. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, प्रतापराव गुजर असतील, असे अनेक योद्धे होऊन गेले. त्यांच्यापैकी एक विश्वासू आणि धाडसी सरदारामध्ये एक नाव अग्रस्थानी होते, नेताजी पालकर.
इतिहासामध्ये त्यांना स्वराज्याचे सरसेनापती म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या होत्या. वेगवान हल्ले, अचूक रणनीती आणि अद्भुत युद्ध कौशल्य. अफजल खान मोहिमेपासून अनेक युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता. मोगल आणि आदिलशाही सैन्याला त्यांच्या नावाची धडकी भरली. त्यांच्या नावाने ते थरथरत होते. परंतु म्हणतात ना, इतिहास कधीही नेहमी सरळ रेषेत पुढे जात नाही. सन 1665 मिर्झा राजे जयसिंगच्या प्रचंड मोहिमेमुळे शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. राजकीय परिस्थिती बदलत होती. त्या काळामध्ये काही गैरसमज आणि राजकीय गुंतागुंत निर्माण झाली. नेताजी पालकर काही काळ स्वराज्यापासून दूर लोटले गेले आणि सन 1666 नेताजी पालकर मोगलांच्या तावडीत सापडले गेले. औरंगजेबासाठी हा फक्त एक कैदी नव्हता, तर स्वराज्याचा एक मोठा आधारस्तंभ. दिल्लीच्या दरबारात त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. त्यावेळी औरंगजेबाने एक निर्णय घेतला. नेताजी पालकरांचे जबरदस्त धर्मांतर करणे आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्यांचे नवीन नाव ठेवण्यात आले, मोहम्मद कुली खान. त्यांना मोगल सरदारांचा दर्जा पण देण्यात आला. नाव बदल, वेश बदल, धर्म बदलला, पण एक प्रश्न आजही इतिहासाच्या पानामधून आपल्याला विचारला जातो. खरोखरच एखाद्या माणसाचा धर्म बदलला की त्याचे मनही बदलते का? नक्कीच नाही. नेताजी पालकर यांच्या मनातलं स्वराज्यावरील प्रेम कधीच बदललं नाही, कधीच कमी झालं नाही. त्यानंतर पुढील अनेक वर्ष नेताजी पालकरांना मोगल सैन्यासोबत उत्तर पश्चिम मोहिमावर पाठवण्यात आले. अफगाणिस्तानच्या सीमावर परक्या भूमीत परक्या नावाने ते फिरत होते. पण प्रत्येक रात्री त्यांच्या मनात एकच नाव कमीत होते, छत्रपती शिवाजी. आणि एकच स्वप्न, काही झालं तरी स्वराज्यात परत. शेवटी तो क्षणही आला. नेताजी पालकरांनी मोगलांच्या नजरेतून सुटका केली. जीव धोक्यात घालून रात्रीचा अंधार, हजारो मैलांचा प्रवास करत ते स्वराज्याकडे परत निघाले. प्रत्येक टप्प्यावर मृत्यू दबा धरून बसला, पण त्यांना फक्त एकच गोष्ट केली होती, महाराजांचे दर्शन आणि स्वराज्यात प्रवेश. सन 1676 नेताजी पालकर गडावर 6 वर्षानंतर एक हरवलेला पुत्र आपल्या घराकडे परतला. एक निष्ठावंत सैनिक स्वराज्यात परतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, मनात अपराधीपणाची भावना होती. समोर उभे होते छत्रपती शिवाजी. मित्रांनो, त्या काळात धर्मांतरित व्यक्तीला समाजात पुन्हा स्वीकारलं जात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक क्रांतिकारी होते आणि नेताजी पालकरांना 19 जून 1676 रोजी शुद्धीकरण विधीद्वारे पुन्हा हिंदू धर्मात महाराजांनी त्यांना फक्त स्वीकारलंच नाही, तर त्यांना सन्मानाने स्वराज्यात स्थान. हा निर्णय त्या काळातील सामाजिक रूढींना दिलेलं सर्वात मोठं आव्हान. म्हणून 19 जून ही तारीख फार महत्वाची आहे मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की नेताजींनी स्वेच्छेने धर्म बदलला नाही. ते परिस्थितीचे बळी होते. म्हणून महाराजांनी त्यांना शिक्षा दिली, तर न्याय दिली.
तिरस्कार केला नाही तर सन्मान दिला. आणि म्हणूनच शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, ते जनतेचे आधारवड होते. एक त्यांचा राजा पण. मित्रांनो, नेताजी पालकरांची सर्वाप्ती हा केवळ योद्धीच्या परतण्याचा इतिहास आहे का? तर नक्कीच नाही. तर हा इतिहास आहे निष्ठेचा, हा इतिहास आहे स्वाभिमानाचा, आणि हा इतिहास आहे क्षमाशीलतेचा. हा इतिहास आपल्याला बरंच काही सांगून जातो. माणसाचा धर्म बदलला जाऊ शकतो, नाव बदललं जाऊ शकतं, पण आपल्या मातृभूमीवरचं प्रेम आणि स्वराज्यावरील निष्ठा कधीच बदलू शकत नाही. मी ॲडव्होकेट मनोज गिराळकर, जगत मीडिया नेटवर्क, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हा आपल्या या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व, आणि या प्रवासाची आपण भागीदार आहोत. चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन विषय, नवीन चर्चा. जय हिंद, जय महाराष्ट्र.